नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे रक्षाबंधन स्पेशल बाही डिझाईन नंबर 1। बघा, अगदी सुंदर अशी बाही डिझाईन बनवण्यासाठी इथे आपण पेपर घेतलेला आहे, त्याला घडी मारून घेतली। त्याच्यावरती आपल्याला मोजायची पूर्ण उंची। बाहीची उंची घ्यायची आपल्याला 10 इंच, घडी घ्यायची आहे 7.5ची। बघा, इथे सुद्धा आपण मोजून घेऊ, घडी पूर्ण करून घ्यायची आपल्याला, माप टाकून आणि कट करून घ्यायचे। इकडनं सुद्धा 10 इंच मोजून घ्यायचे, इथे रेष मारून घ्यायची। म्हणजे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि तो बॉक्स आपल्याला घ्यायचा कट करून। बघा, ह्या पद्धतीने आपण माप टाकले आणि ते कट करून घेतलं। कट केल्यानंतर आपल्याला ज्या बाजूनी सुट्टे पदर आहे ना, त्या बाजूनी 3 इंचाने खाली मोजून घ्यायचे कॅप हाईट। बघा, ह्याप्रमाणे 3 इंच मोजलं का तिथून मध्ये आहे ना 1.25 इंच मोजायचे। वरच्या साईडने मोजायचं आहे 1.5 इंच आणि ते 1.5 इंच आणि ते 1.25 इंचाच्या ह्या टोकापर्यंत आपल्याला अशी तिरपी रेष मारून घ्यायची। इथे एकदम अर्धा इंचाच्या अंतरावरती असं गोल आकार द्यायचा आहे। नंतरून इथे दंडघेर अधिक 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची। जी रेषा मारली आपण तीच कट करून घ्यायची। हे कट केलं की आता आपल्याला बाहीचा दुसरा आकार द्यायचा। तर बघा, इथे आपण पॉईंट टाकला आणि इथे बाहीची घडी अशी मागे प्रेस करून घेतली आणि बाहीचा जो आकार आहे ना, त्याच आकारावरती आपल्याला रेष मारून घ्यायची आणि तेच कट करून घ्यायचं। म्हणजे आपल्याला बाहीचा हा आतला आकार निघतो। अगदी छान असा परफेक्ट आकार इथे तयार होतो। बघा, आता आपल्याला आहे ना इथे खाली मोजायचं किंवा असं वरतून मोजायचं आहे, डायरेक्ट 6 इंच किंवा 7 इंच असं मोजून घ्यायचं आहे। 7 मोजा किंवा 6 मोजा। इथे आपण 6 इंच मोजून घेतले, ते पॉईंट टाकून घेतला। इकडनं 2 ते 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि इथे काय करायला, आपल्याला असा आकार देण्यासाठी आपण हे पॉईंट टाकलेले, इथे आकार द्यायचा आपल्याला। ह्याप्रमाणे जो आकार दिला ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता बघा, या पद्धतीमध्ये आपण हा आकार कट करून घेतला। हा आकार आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता ह्या बाहीसाठी आपल्याला घ्यायचं आहे अस्तर। आपण ना कपडा वाया जाऊ नये म्हणून पहिले ना पेपरची कटिंग करून घ्यायची आणि नंतरून आपल्याला अस्तर घ्यायचं आणि अस्तरवरती कटिंग करून घ्यायची। बघा, ह्या पद्धतीने आपण पेपर ठेवला आणि इथे आपल्याला ह्या आकारामध्येच बरोबर असं कट करून घ्यायचं आहे। आतला आकार सुद्धा आपण आखून घेतला आहे आणि तो आकार सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। म्हणजे आपली बाही तयार झालेली आहे। आता आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे ते अस्तर। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला जितकं लागतंय तितकं आपण घेऊया। हा कपडा आपण कट करून घेतला, पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिन लावून घ्यायची। आपल्याला खालच्या साईडने इथे शिलाई मारून घ्यायची। पीसचा कपडा पण सरळ ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि इथे शिलाई मारून ही कट करून घेतलं एक्स्ट्राचा कपडा। इथे छोटे छोटे कट असे मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला छान असा आकार तयार होतो। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड करायचं आणि वरतून दाबटीप देऊन पूर्ण बाहीचं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, ह्या पद्धतीने। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा, इथे आपण शिलाई मारली की असं आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे। अगदी सुंदर आणि छान अशी बाही डिझाईन आपण बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल डिझाईन कशी केली ते। त्याच्यानंतर आपण इथे नेटचा कपडा घ्यायचा आहे। कॉन्ट्रास्ट कलरचं नेट आपण इथे वापरायचं आहे। प्लेन वापरा, डिझाईनचं वापरा, तुम्हाला जे पाहिजे ते वापरा। इथे काय करायचं, असं ह्याप्रमाणे आपण कपड्याला घडी केली आणि बघा, ह्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारत चालायची। साधारण अर्धा इंच पकडून अर्धा इंच अंतर सोडून पुन्हा अशी एक एक घडी मारून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची। शक्यतो इथे ना मॅचिंग दोरा वापरायचा आहे।
बघा ह्याप्रमाणे आपली डिझाईन तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी बाही डिझाईन आपण आज बनवणार आहे। आता जो आपण पेपरचा जो तुकडा कट केलेला होता तोच घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। बरोबर तो पेपरचा जो सेंटर आहे ना तो त्या डिझाईनवरती येईल अशा पद्धतीने तो पॅच ठेवायचा आणि पिना लावून घ्यायच्या आणि सगळीकडनं तो पॅच आहे ना आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित असा पॅक होईल। पेपरमुळे ना आपल्याला शिवायला सोपं जातं, म्हणून आपल्याला इथे पेपरचा वापर करायचा आहे। कारण नेट हे पातळ आहे आणि शिवायला थोडं अवघड जातं। डायरेक्ट नेट आपल्याला शिवता येत नाही, ते क्रॉस असतं, ते तिरपं होऊन जातं, म्हणून आपण इथे पेपरचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे फिनिशिंगसुद्धा आपली छान येणार आहे। बघा इथे आपली शिलाई मारून झालेली आहे। आता पेपरच्या बाहेर जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे कपडा कट झाला की आता ही बाही घ्यायची आणि बरोबर इथे सेंटर लावून आपल्याला पिना लावून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आणि आता आपल्याला घ्यायची शिलाई मारून अगदी व्यवस्थित आणि कडेला शिलाई मारून घ्यायची आहे। बरोबर असं पॅक करून घ्यायचं आहे। तुम्ही डबल शिलाई मारून घेतली ते तरी चालेल। कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजला अगदी सुंदर अशी डिझाईन दिसणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपलं हे नेट लागलं। आता पुन्हा आपल्याला वरचा जो पीस होता त्याचा कलरचा हा कपडा घ्यायचा आहे। साधारण 3.5 ते 4 इंचाची ही पट्टी आपण इथे घ्यायची आहे। तिला असं फोल्ड करायचं आहे एका बाजूने, साधारण अर्धा इंचावर असं फोल्ड करून घ्यायचं। ह्याप्रमाणे ब्लाऊजच्या खाली, बाहीच्या खाली ती पट्टी आपल्याला अशी ठेवायची आहे, शिलाई मारून घ्यायची आणि जे बाजू फोल्ड केली होती ती बाजू आपल्याला ह्या पद्धतीने अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची पुन्हा। अगदी सुंदर डिझाईन आपण अगदी कमी वेळात इथे बनवलेली मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल डिझाईन कशी केली इथे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर आपल्याला इथे लेस वापरायची। इथे तुम्ही अगदी गोल्डन लेस वापरली तरी चालेल किंवा कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल। बघा आपण ज्या कलरचं नेट वापरलं आहे त्याच कलरची लेस इथे वापरणार आहे आणि त्याच्यामुळे सुंदर असा लुक आपल्या बाही डिझाईनला येणार आहे। इथे लेस लावून झाली की इथे सुद्धा आपल्याला तीच लेस लावून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत जा। व्हिडिओला छान अशी कमेंट करत जा। बघा ह्याप्रमाणे आपण हा पेपर सगळा असा काढून घ्यायचा आहे। अगदी सुंदर अशी डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे, बघू शकता तुम्ही। इथे आपल्याला एक शोचं बटन लावायचं, म्हणजे ना आणखी लुक असा आपल्या बाहीला येणार आहे। ते सुद्धा आपण हे कॉन्ट्रास्ट कलरचंच लावलं। आजची बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघू शकता आपल्या बाहीचा फायनल लुक। पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।